मौदा शहरातील नागरिक 7च्या आत घरात येतात। मागील 2 दिवसांपूर्वी मौदा परिसरातील परमात्मा एक आश्रम या ठिकाणी एका शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायीवर वाघाने हल्ला केला। त्यात 2 गायींचा मृत्यू झाला। लगेच दुसऱ्या दिवशी मातनी शिवारात बिबट्याने हल्ला करून 2 गायींना ठार केले। या 2 घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे। तसेच शहरातील लापडा रोड या परिसरात वाघ दिसल्याच्या चर्चेला उधाण आलेला आहे। त्यामुळे मौदा शहरातील महामार्गालगत असलेल्या वस्तीमध्ये सायंकाळी 7 नंतर नागरिकांचे रस्त्यावर फिरणे बंद झालेले असून अर्जुन नगर, प्रगती नगर या परिसरात रात्री 11 वाजेपर्यंत लहान मुले, महिला आणि नागरिक शतपावली करता फिरायचे। परंतु वाघाच्या दहशतीमुळे 7च्या आत घरात अशी परिस्थिती मौदा शहरातील विविध वस्त्यातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे। मौदा शहरातील अर्जुन नगर आणि प्रगतीनगरचा परिसर आहे। ही जी वस्ती आहे, ही वस्ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53ला लागून आहे। या ठिकाणी मागील 2-3 दिवसापूर्वी परमात्मा एक आश्रम दिनांक 11 तारखेला परमात्मा एक आश्रम परिसरामध्ये एका वाघाने एका गायीवर हल्ला केला आणि त्या गायींना ठार केलं। तसेच आज सुद्धा मातनी शिवारामध्ये 2 गायीवर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये त्या गायींना ठार केलं। आणि लोकांच्या मतानुसार की हा जो ज्ञानगंगा कॉन्व्हेंट आहे, लापका रोड आहे, या परिसरामध्ये काल वाघ दिसल्याचं अनेकांनी सांगितलं आहे। त्यामुळे मौदा शहरामध्ये वाघाची दहशत एवढी झालेली आहे की सायंकाळी 7 वाजल्यानंतर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये रात्री 11-11:30पर्यंत लोकांची ये-जा असायची, फिरायच्या महिला, लहान मुलं खेळायचे। परंतु या 2 दिवसामध्ये या वस्तीमध्ये 7 वाजल्यानंतर लोक आपले दरवाजे बंद करून आतमध्ये बसतात, कोणीही बाहेर निघत नाही। एवढी दहशत वाघाची या परिसरामध्ये मौदा शहरामध्ये पसरलेली आहे। या बाजूला राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एक सूर्यानगर लेआउट आहे। या ठिकाणी नहरच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झुडपं वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी रानडुकराचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये असतो। त्याचीसुद्धा एक भीती मौदा शहरातील नागरिकांना झालेली आहे। यापूर्वी मौदा शहरामध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस झालेला होता। मागच्या वर्षी एका मुलाचा त्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जीव गेला। भटकी कुत्र्याचा काही प्रमाणामध्ये बंदोबस्त केला, परंतु मागील या 2-4 दिवसामध्ये वाघ, बिबट्या आणि रानडुकरं यांची दहशत एवढी पसरलेली आहे की लोक त्या दहशतीखाली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता लक्ष्मण मदनकर, मौदा।